सालाबादप्रमाणे राहता येथील सहयोग फाउंडेशनद्वारे रविवारी पहाटे 7 वाजता अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। राहता नगरपालिकेच्या प्रांगणात पार पडलेल्या ह्या उत्सवात राहता पोलीस स्टेशनच्या PSI कोमल कुमावत व लोणी येथील आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर परमेश्वरी भडकवाड ह्या प्रमुख अतिथी होत्या। सुरुवातीला सर्व महिलांना फेटे बांधून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प व सर्व पर्स देऊन सन्मानित करण्यात आले। सहयोग फाउंडेशनच्या ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्तावना करत सूत्रसंचालन केले। सहयोग फाउंडेशनच्या सुष्मिता चव्हाण यांनी फाउंडेशनद्वारे महिलांचा सन्मान केला जातो, हे योग साधना किंवा सहलीच्या वेळी आम्ही अनुभवतो असे नमूद करत योग साधनेसाठी सर्व महिलांच्या नियमित येऊन आपले आरोग्य सांभाळण्याचे आवाहन केले। त्या सामाजिक कार्यामध्ये सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल, आरोग्य शिबिर असेल, दररोज दैनंदिन सकाळी भल्या पहाटे 5:30 वाजता सुरू असलेला आमचा योग वर्ग शिबिर असेल। सहयोग फाउंडेशन राहता परिसरातील नामवंत, कीर्तिवंत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असते आणि सहयोग फाउंडेशन वाढदिवसाचं फक्त निमित्त असतं, प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी वृक्षारोपण करत असतो। आज अत्यंत आनंद या ठिकाणी होत आहे की कर्तृत्ववान महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा पण आमच्या सहयोग फाउंडेशनच्या वतीने आम्ही सत्कार करणार आहोत। त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे। हे आमचं आज खरंच भाग्य आहे की जागतिक महिला दिन जो सुरू झाला की स्त्रियांचं कर्तव्य अधिकार। कृषी अधिकारी निर्मला पोटे यांनी स्त्रीचा सन्मान जीवनभर राहावा असे म्हणत घरच्यांचे पाठबळ असेल तर स्त्री कितीही मोठ्या संघर्षाला तोंड देऊ शकते। माझ्या माता भगिनी, ज्या माझ्या सखी आहेत, मैत्रिणी आहेत आणि सर्व तमाम स्त्री वर्गाला माझा सलाम, माझं अभिवादन, माझं मानाचा मुजरा आणि सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर या शुभेच्छा म्हणजे मी म्हटलं की या वर्षभर हव्यात, तर वर्षभर नाही तर जीवनभर हव्यात। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक स्त्रीला जर म्हणजे काहीतरी घरातून सपोर्ट मिळाला तरच ती पुढे जाऊ शकते। म्हणजे सपोर्ट सिस्टीम जर योग्य असेल तरच ती स्त्री पुढे जाऊ शकते। हे म्हणजे एकदम उत्तम उदाहरण माझं आहे। संघर्ष प्रत्येक जीवनात असतो, परंतु संघर्ष करताना सोबत सुखदुःखात जे साथ देतात ते घरचे असतात आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे। सहयोग फाउंडेशन सामाजिक काम करत असेल, वृक्षारोपण असेल किंवा अनेक बऱ्याच बाबी असतात की त्या उपक्रम राबवत असतात आणि ते राबवत असताना ते पूर्ण सामाजिक बांधिलकी जपतात। आपलं एक आद्य कर्तव्य आहे, आपण सामाजिक बांधिलकी जपत असताना आपण आरोग्यालाही जपलं पाहिजे। सहयोगाचं जे आहे ते कार्य खूप अनमोल आहे, खूप म्हणजे अमूल्य आहे। त्या कार्यास माझ्या शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद। थँक्यू। स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर परमेश्वरी भडकवाड यांनी स्त्रियांच्या प्रमुख आजाराचे लक्षणे सांगून उपचाराच्या सोप्या भाषेत विवेचन केले। PSI कोमल कुमावत म्हणाल्या, स्त्रियांच्या आजारांचे कारण हे मानसिक तणाव आहे। स्त्री ही पूर्वपार अत्याचार सहन करीत आली आहे। प्रत्येक स्त्रीकडे मोबाईल आला आहे, त्यावर सायबर गुन्ह्याबद्दल सविस्तर माहिती देत त्यातून आपला बचाव कसा करावा असे मार्गदर्शन केले। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल, डाएट आणि दुसरं म्हणजे एक्सरसाइज। जे मॅडमनी म्हटलं की योगाला दररोज येत जा। सगळ्यात जास्त एक्सरसाइजची गरज महिलांना असते पुरुषांपेक्षा, पण जास्त जे फॅड आहे एक्सरसाइजचं पुरुषांना आहे। महिला सगळ्यात जास्त आळशी असते ते एक्सरसाइजच्या बाबतीत, बाकी सगळं करतात पण एक्सरसाइज महिला करत नाही। त्याच्यात ते ॲब्डॉमिनल एक्सरसाइज जास्त महत्त्वाचे असतात। दुसरा एक प्रश्न असतो की मॅडम मला श्वेतस्राव जातो किंवा पांढरं पाणी जातं, मग हे कॅन्सर असू शकतो का, किंवा मग मला कॅन्सर नाही झालं पाहिजे याच्यासाठी काय करायला पाहिजे, काय प्रिव्हेन्शन घ्यायला पाहिजे। सो इट इज ऑलवेज बेटर, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। Around 2,60,000 women die from cervical cancer every year, and 85% of those are from developing countries like us. सगळ्यात जास्त कॅन्सरचे प्रमाण भारतामध्ये येत आहे आता। ठीक आहे, तर सगळ्या कॅन्सरवर मी बोलणार नाही। महिलांमध्ये 2 कॅन्सर प्रमुख असतात। पहिला असतो स्तनांचा कर्करोग, ठीक आहे, ब्रेस्ट कॅन्सर,
तर खूपदा काय होतं, महिला ह्या सेकंड स्टेजमध्ये हॉस्पिटलला येतात आणि जर आपण त्यांना विचारले की तुम्हाला गाठ होती तरी तुम्ही डॉक्टरकडे का नाही दाखवलं, तर त्यांचं उत्तर असतं की मॅडम गाठ दुखत नव्हती, तर मला काही विशेष वाटलं नाही. आताच एक लक्षात ठेवा, मेजॉरिटी ऑफ ब्रेस्ट कॅन्सर आर पेनलेस. मेजॉरिटी ऑफ ब्रेस्ट कॅन्सर आर पेनलेस, ते दुखत नाही. तुम्हाला ते डॉक्टरकडे पहिलेच दाखवायला पाहिजे. मग याच्यावर ट्रीटमेंट काय आहे? पहिली, दर 6 महिन्यांनी सेल्फ असेसमेंट, सेल्फ चेकअप करायचं. आपल्या स्तनांचा आकार कुठे कमी जास्त आहे का, कुठे गाठ आहे का, कुठे लालिम आहे का, कुठे सूज आहे का, किंवा त्याच्यामध्ये रेडनेस आहे का, असं असेल तर डॉक्टरला भेटा. ब्रेस्टची सोनोग्राफी असते, मॅमोग्राफी, ते तुम्ही करू शकता. तुमच्या घरामध्ये जर कॅन्सरची हिस्ट्री आहे कुणाला, तर दर वर्षात तुम्हाला ते मॅमोग्राफी करायला पाहिजे. दुसरा कॅन्सर असतो गर्भाशयाचा, मुखाचा कॅन्सर, त्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतो. आवाज येतो? सर्वायकल कॅन्सर म्हणतो. हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. 45 ते 50 नंतर हा कॅन्सर जास्त धोका असतो. पण जर याला आपण अर्ली स्टेजवर डिटेक्ट केला तर याचे क्युअर रेट जे आहेत ते 100% आहेत. मला कॅन्सर झालं म्हणजे प्रत्येकाने सर्वच नात्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि सायोग फाउंडेशन मध्ये तेच होतं की इथे आल्यावर आम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं. कधी असं वाटत नाही का आपण 4च महिला आहोत आणि कसं, पण मग प्रत्येक जण त्याची काळजी घेतो. ट्रिप मध्ये असो किंवा तसंही प्रत्येक जण एकमेकाला समजून घेतं. तुम्ही सर्वांनी पण योगाला येत जा. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. घड्याळाच्या काट्याप्रमाणे स्त्री ही सर्वांसाठी राबत असते व स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते. तिने स्वतःसाठी 1 तास काढून व्यायाम अथवा छंद जोपासला पाहिजे, म्हणजे मानसिक ताण कमी होऊन ती आनंदी होईल. शेवटी आपल्या सुरक्षेसाठी आम्ही पोलीस 24 तास तत्पर आहोत, असे आश्वासित करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी खटकळी परिसर येथे 10 फुटी वटवृक्षाचे सर्व महिलांच्या हस्ते रोपण करण्यात आले. या प्रसंगी सर्व साईयोग फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. आर शिर्डी न्यूज राहता.